द रॉक भाई यांचे ते आगमन होते, त्यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अंबरनाथ प्राचीन शिव मंदिराचे पुजारी आदरणीय द रॉक भाई प्रमोद दादा पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय बोले सीसी हा संघ आपण त्यांचा पाहिला होता या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल गोरपे या टीमची ओळख देवेश शिसवे यांचं देखील स्वागत आहे. 3 ओव्हरची मॅच मेगा फायनलचा सामना. पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. 3 षटकांचा सामना आहे. सुलतान खान वर्सेस अनिल म्हात्रे हे बॅटल या षटकामध्ये. क्या बात आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. लॅप स्ट्रोक, दिल स्कूप, सुपला शॉट, चौकार येतोय अनिल म्हात्रेच्या बॅट मधून. रोहित गायकर जे कोंडेरीचे आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत अनिल म्हात्रे यांच्यासाठी. अजून एक चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून खेळतायत, गॅप शोधू शकले नाहीयेत. भावेश फार वेगाने आले होते चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळत आहेत. या चेंडूवरती एकूण 2 धावा. सुरुवात दमदार राहिली आहे या अंतिम सामन्यामध्ये. मेगा फायनल हा सामना सुरू आहे. एपी डॉन 11 आणि त्यांना फाईट करतोय फलक 11. प्रचंड वेग आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक षटकार साठी या सुलतान खान यांच्या ओव्हर मध्ये दोघांसाठी सुवर्ण संधी आहे. षटकारासाठी 500 रुपये. अनिल दादा पाटील आणि प्रवीण दादा खंडागळे यांच्याकडून हे पारितोषिक होतं. बॅटची गडा फलंदाज झाल्या बाद अनिल म्हात्रे बॅक टू द पवेलियन. रन मशीन बाद होतीये. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. न्यू बॅट्समन निनाद धुमाळ येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अंतिम दिवस आणि अंतिम सामना आपण पाहतोय. मेगा फायनल याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण शेवटचा दिवस गोड व्हावा आणि ही स्पर्धा आपण पाहतोय यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज निनाद धुमाळचा खेळ 0 वरती बाद. निनाद बॅक टू द पवेलियन. इलेवन हबीब सय्यद साहेबांचा संघ आहे. वेल लेफ्ट केलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. व्हाईट +1 मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा.
धावसंख्या आहे 9. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन राज भोईर आणि मनीष धुमाळ यांच्या माध्यमातून किंग्स प्रीमियर लीग. प्रचंड वेग आहे, ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक डीप मध्ये भावेश. फार वेगाने त्या चेंडूवरती फंबल झाले क्षेत्ररक्षक, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा सामना आहे. लगेचच फिल्डिंग लावून घ्या, कारण की सेकंड इनिंग मध्ये सुलतान तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. अंधार होत चाललाय. आपल्या व्यासपीठावरती पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी. हेमंतदादा टेंबे देखील उपस्थित आहेत. प्रवीणदादा भोईर, द रॉक बाय, प्रमोददादा पाटील, देवेश शिसवे हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. पाहिलं गेलं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी, चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 12 भावेश आलेत या दुसऱ्या षटकामध्ये. भावेशने इम्प्रेस केलंय. भावेश ऑलराऊंडर आहे. भावेश एक चांगलं बॅटल. गतवर्षी ही स्पर्धा जिंकली होती फलक 11 या टीमने. तोच संघ आपण पाहतोय पुन्हा एकदा याही वर्षी दाखल झाले अंतिम फेरीमध्ये. सुलतान खान, हबीब सय्यद जे टीम ओनर आहेत त्यांचा हा संघ. स्ट्रायकिंगला फलंदाज मनीष धुमाळ, अनिलदादा पाटील, प्रवीणदादा खंडागळे यांचा संघ. AP डॉन 11 डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते खेळण्यासाठी. हाफ ट्रॅकर हा चेंडू गुडलेन स्पोर्टवरून चेंडू टेक ऑफ झालाय, राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. या चेंडूवरती डॉट बॉलची समाप्ती. सुपर डुपर मंडे सुरू आहे. प्रेक्षकांसाठी पर्वणी, प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी. किंग्स प्रीमियर लीग अंतिम सामना मेगा फायनल. बॅकफुटला गेले, पंच करतायत. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला. चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आतिश भोईर आणि मनीष धुमाळ मध्ये. मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 14. 3 षटकांचा सामना आहे. 28 ते 30 धाव बनवल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल उभी करण्यामध्ये यश येईल, कारण की दमट वातावरण आहे. अंधार होत चाललेला आहे. भरपूर शफल झाले होते. क्रॉस दिल्याने खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. जर या इनिंग मध्ये कसेही 3 षटकार लगावले मनीष धुमाळने तर प्रशांत रेड्डी एक हार्ड हिटर फलंदाज आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपये आणि विश्वास केने यांच्याकडून देखील 1000 रुपये अपील करतायत. अपील फेटाळली पंचांनी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे AP डॉन 11 या टीमची फक्त आणि फक्त 14. या षटकामध्ये आले 4 धावा. पहिल्या षटकामध्ये सुलतान खानने तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु भावेशने फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल या तिन्ही गोष्टींमध्ये इम्प्रेस केलेला आहे. आणि याही मॅच मध्ये यस आणि ऑक्शन मध्ये देखील सर्वात हायेस्ट खेळाडू देखील होता आणि बंटी तरे देखील. यस बंटी आणि भावेश. आणि त्याने सांगितलं की या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा परिचय दिलेला आहे आणि अप्रतिम खेळ राहिलाय. त्याच्या माध्यमातून फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, अष्टपैलू कामगिरी काय असते ते दाखवलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्क होती साहिल, ज्या साहिलने सामना जिंकून दिला होता. क्वार्टर फायनलचा सामना 2 धावेंचं षटक हाताळलं होतं. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवलाय आजच्या दिवसामध्ये.
तो साहिल येतोय हुक करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट चा प्रयत्न होता परंतु विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. काय घडलं या चेंडूवरती? बाईच्या स्वरूपात एकदा मिळते. आतिश भोईर दैव बलवंत आहे, नशिबाने साथ दिली आहे. बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आहे 15. अंतिम सामना मेगा फायनल हा सामना आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. tenniscricket.in गौरवजी सावंत, प्रथमेश पवार. या 20 फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि करण होते. आय थिंक क्षेत्ररक्षक होते करणने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. मनीष धुमाळ बॅक टू द पवेलियन. जेव्हा जेव्हा AP11 हा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या संघाला सावरण्याचं काम नयन धुमाळ आहे आणि तोच येतोय बॅटिंग करण्यासाठी. नयन धुमाळ टॉप एज बॅटची कडा, फलंदाज झाले बाद. कैलास मामा धुमाळ येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी देखील आहे आणि फलंदाज आतिश भोईरला माघारी परतावं लागेल. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतो या मॅच मध्ये. या षटकामध्ये AP11 हा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती. बॅटच्या हातली कडा आहे. फाईन लेगला डीप मध्ये फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 बनवले होते प्रसन्न, परंतु त्यानंतर भावेशने अवघ्या 4 धाव्यांचे षटक हाताळलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलंय. गोलंदाज साहिलने 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च केलेत, त्यामध्ये एक 22ची आहे आणि 2 विकेट देखील मिळवलेत या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. लॉफ केलाय, उडवलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड केलाय. शेवटच्या बॉलवरती KPL षटकार लगावलाय. टॉनिकचं काम करतील सेकंड इनिंग मध्ये. AP11 या टीम साठी 22 धावा धावफलकावरती आणि 23 धावांचं टार्गेट सेट केलंय. चला AP11 संघ फिल्डिंग लावून घ्या आपण आणि विनंती असेल फलक 11 संघ सुलतान खान बॅट्समन पाठवायचे आहेत. अंधार होत चाललाय.
अजून एक स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. जय भोले चषकाचं भव्य दिव्य आयोजन प्रमोददादा पाटील, देवेश शिसवे यांच्या माध्यमातून 21 आणि 22 नोव्हेंबरला, 21 तारखेला शुक्रवार आहे आणि 21 तारखेला उल्हासनगर हाप आहे आणि 22 तारखेला अंबरनाथ हाप आहे. 3000 रुपये प्रवेश फी आहे. पहिल्या क्रमांकासाठी 22,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे. जर कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर देवेश सिसवे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. 18 चेंडू बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न होता. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये 4 दिवस संधी दिली त्याबद्दल A1 जोडीचं मी मनापासून आभार मानेन. राज भोईर असतील, मनीष धुमाळ आणि त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट टीम असेल यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. आणि खऱ्या अर्थाने 23 धावा बनवायच्या आहेत. डीजे मास्टर तुषारजी मडके यांनी देखील खूप चांगली साथ दिली, आवाजाची काळजी घेतली. गेले 3 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकतोय विश्वासजी केने यांचे देखील विशेष आभार. आमचे प्रसन्न चव्हाण असतील, गुणलेखक मित्र नयन धुमाळ, त्यानंतर tenniscricket.in ची संपूर्ण टीम असेल, या सर्वांचं आभार मानतो. आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 चा आनंद घेत राहा. 18 चेंडू 23 बनवायचे आहेत आणि या 23 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंडेरी, आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड समालोचक विश्वासजी केने सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. प्रथम वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि यस काका आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच गेट विल सून, तुम्ही लवकर बरे व्हा. धन्यवाद धन्यवाद रोशनजी संते सर. जाऊयात महाराष्ट्र देशाला दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. जिंकण्यासाठी धावा गोलंदाजीच्या 18 मध्ये 23 गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष धुमाळ, स्ट्राईक हँडलाचा बॅटर खान ओके खान, सुलतान खान. पहिला चेंडू आडव्या पाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. नीनाद धुमाळ आहेत. विचार केला तर 23 धावांचा टार्गेट देखील महागात पडू शकतो प्रसन्न, कारण की ड्यू फॅक्टर आहे. संध्याकाळचं सत्र आता मात्र अंधार देखील क्रीडांगणावरती जाणवतो. त्या अनुषंगाने इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. प्रथम चव्हाण देखील या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठं त्यांचं देखील नाव झालंय. शुभेच्छा असतील. समालोचक बंधू आहेत दमशे आणि प्रसन्न चव्हाण, प्रथम चव्हाण त्यांचे पिताश्री देखील मॅचचा आनंद घेतात. वेलकम काका आपलं देखील सर हार्दिक स्वागत. आडव्या पाटण्या ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. जसा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय तसा टाळ्यांचा कडकडाट मधाच्या आतमध्ये आपल्याला ऐकायला येतोय, कारण की कुशल मोमेंटची ही स्पर्धा पर्व दुसरा आहे. किंग्स प्रीमियर लीग A1 क्वालिटीचा या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर आयोजन आहे. A1 जोडी आणि A1 आयोजन राज भोईर आणि त्याचबरोबर मनीष धुमाळ यांचं खूप सारी अफाट मेहनत या स्पर्धेला. भावेश येतो आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक मारला आणि तत्पूर्वी ओहो मिस फील्ड पाहायला मिळाली. अशा मोमेंटला जर एक एक धाव इथे आपण जर खर्च केली तर महागात पडू शकेल. धावा वाचवणं गरजेचं, आधीच धावा कमी आहेत आणि इथे मात्र एका बाजूला आपण पाहतोय एपी डॉन संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फळक गिलेबन संघ, मागील स्पर्धेचा चॅम्पियन संघ फळक गिलेबन आणि त्यांच्या अगेन्स्ट एपी डॉन 11 संघ. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू फक्त दिशा देण्याचं कार्य झालं आहे. क्षेत्ररक्षकाने केलंय चुकी, चुकीला माफी नाहीये. चेंडू फरारतोय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. हा दमदार चौकार.
लॉंग ऑफला किरण केदार आणि त्याच्याकडून ही चुकी घडली आहे. धावसंख्या धावफलकावरती 7-4 चेंडू आतापर्यंत फेकले. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. ओ इथे मात्र आडव्या पाटलावांचा मारण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक आले. कुठला क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल गेल याकडे लक्ष दिलं आणि इथे मात्र पुन्हा चुकी. मी तर म्हणेन हा कॉल होता. खरं तर कॅच घेणं गरजेचं होतं. आतिश होते आणि इथे मात्र छेड घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. कुशल मुवमेंटला ही मॅच आहे. प्रेक्षकांची देखील अतोनात गर्दी आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. हा अंतिम चेंडू असेल षटकातील मनीष धुमालचा. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. 23 बनवायच्या 10 तर आल्यात, परंतु इथे मात्र अंधार देखील होते. त्या अनुषंगाने या धाबा देखील होणं सोपं नाहीये. पाहावं लागेल कसं घडतंय या पुढील मॅच मध्ये. निनाद धुमालत फिरकीचे जादूगर आहेत. ऑप्शनला आदित्य देखील आहेत. त्याचबरोबर ओल्ड इज गोल्ड कैलास धुमाल देखील आहेत. हो चांगला चेंडू या ठिकाणी मात्र पिच केलाय. अतिशय डीप मध्ये एकच धाव घेतली जाईल आणि एकाच धाववरती समाधान देखील मानलं जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र बॉल टू रन इक्वेशन 12 चेंडू मध्ये बनवायच्यात 12. बारा चेंडू जिंकण्यासाठी 12 धाबेंची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निनाद धुमालला आपण पाहतोय. चांगलं बॅटर रंगलंय. थोडस स्पीडअप देखील गरजेचं असेल. डोळ्याची पारणी फेडणारी ही मॅच आहे. प्रेक्षक देखील अजूनही तटस्थ आहेत. बारा चेंडू 12 धाबेंची आवश्यकता. यस 12 चेंडू 12 धाबींची आवश्यकता. गोलंदाज निनाद धुमाल. ओ इथे मात्र स्विंग नामे धावाची संधी. हो महत्वाची विकेट. खानो के खान सुलतान खान माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. धावा अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, कारण की खानो के खान सुलतान खान बाद झालेत. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळेल साहिल. निनाद धुमाल चांगली गोलंदाजी करतोय. हो इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. अलवार गतीने चेंडूला पिच केलं होतं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि इथे 2 धावा कंप्लीट. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. 10 मध्ये अजूनही बनवायच्या 10 धावा. सेन्सिबल क्रिकेट फलक 11 दुसऱ्या बाजूने एपी 11. कोण संघ जिंकेल, कुठल्या संघाच्या नावावरती या दुसऱ्या पर्वातील चॅम्पियनशिप ट्रॉफी लागेल, हा किताब कुठला संघ जिंकेल हे थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल.
10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज निनाद धुमाळ पुनश्च सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला असं बॅटर आता मात्र सज्ज असेल साहिल, ज्याने कमालीची आता मात्र नक्कीच 2 धावांची कामगिरी देखील केली आहे. स्विंग या नमेस, आणखी एक डॉट बॉल. फिरकीचा जादूगर निनाद धुमाळ आता मात्र आपली कला दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये एकेका निर्धाव चेंडूने इथे मात्र आशा पल्लवित होत असताना विजयाच्या, त्या म्हणजेच एपी डॉन या संघाच्या आणि त्याचबरोबर फलक 11 संघ देखील कामगिरी करेल. पंचांना देखील डोळ्यामध्ये तेल घालून इथे मात्र नजर टाकावी लागेल, यात मात्र शंका नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. 9 चेंडू 9 धावा. बॉल टू रन 21 मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा, चांगलं सुंदर दिव्य असं भव्य दिव्य आयोजन कौतुक करावं लागेल. राज भोईर आणि मनीष धुमाल यांच्या प्रयत्नांचं हे फळ आहे आणि ही शेवटची अंतिम मॅच, मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट. ओहो, एक धाव इथे महत्वाची आहे आणि आता मात्र थोडीशी चुकी झाली व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये. निनाद धुमाळ यांच्याकडून एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा जात आहेत. राज भोईर, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं प्लीज. नऊ चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. प्रतीक्षा करावी लागेल, कुठला संघ जिंकेल. हो, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि इथे मात्र पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय. डायरेक्ट हिट तर मारला होता, परंतु इथे मात्र बॅकअप चांगलाय, बॅकअप चांगला. इथे मात्र बॉल दिसत नाहीये तरी सुद्धा फेकाफेक मधाच्या आतमध्ये सुरू आहे. धाबा वाचवणं गरजेचं आहे. 8 चेंडू आणि 8 मध्ये बनवायच्या 7. रोमहर्षक सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांचा पैसा वसूल माशा. इथे मात्र धावा डिपेंड होतील की चेस होतील पाहावं लागेल. एका बाजूला सत्यम आणि दुसऱ्या बाजूला साहिलला आपण पाहतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. धावांची संधी पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. पंचांचा इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलं. यस, आमचे राजापूरकर सर इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांना देखील माहित आहे माझी कधीही गरज भासेल आणि त्या अनुषंगाने इथे मात्र ती गरज भासली देखील. नॉट आउट. यस, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. 7 मध्ये 6 बनवायच्यात अजूनही. या सामना अजूनही संपलेला नाही आहे. प्रेक्षक देखील तितक्याच बहुसंख्येने उपस्थित आहेत. अगदी यष्टांच्या वरून चेंडू गेला आणि इथे मात्र हा चेंडू डॉट. आणि आता मात्र बॉल टू रन 21. 6 मध्ये बनवायच्यात 6 धावा. कुठल्या गोलंदाजाला 5 अंकातील पाहावं लागेल. इथे मात्र भरपूर सारे ऑप्शन आहेत. त्यामध्ये आदित्य असेल, त्याचबरोबर कैलाश जी असतील आणि नक्कीच इथे मात्र पाहावं लागेल. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. प्लीज सहकार्य करा. स्कोरर आमचे मंगळ, आपण कुठे असेल तर लगेचच या. 6 मध्ये 6 धावा बनवायच्यात. बिग बॅटल मध्ये आतमध्ये रंगले आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. कुठला गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती येईल पाहावं लागेल. आय थिंक सो ज्याच्याकडे स्पेस आहे आदित्य तांबोली. ओहो, क्या बात आहे. ओल्ड इज गोल्ड आपण पाहिलं होतं, परंतु आता मात्र आदित्य तांबोलीला 5 अंक आले, कारण की त्याच्याकडे स्पेस आहे. आणि अशा अंधारामध्ये जर वेगाने चेंडू त्याने हाताळले तर कुठेतरी फलंदाजांना देखील त्याची अडचण निर्माण होऊ शकते. त्या अनुषंगाने हा धाडसी निर्णय कर्णधाराच्या माध्यमातून देखील घेतला जातोय.
किंग्स प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि नक्कीच आपण पाहतो प्रेक्षकांची देखील तितकीच अतोनात गर्दी आहे. याचसाठी केला होता तास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने इथे मात्र शेवटचा अंतिम दिवस गोड होताना ही मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या वाजूया दोन्ही संघांसाठी. 6 मध्ये बनवायच्यात 6 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य तांबोली स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर. आता मात्र पाहायला मिळालं आपल्याला भावेश. ओ सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली आणि इथे मात्र बॅकअप नाहीये परंतु 2 धावा कंप्लीट. थोडीशी आय थिंक सो इजा झाली असावी गोलंदाजाला, कारण की चेंडू अडवण्यासाठी फार मेहनत त्यांनी देखील घेतली होती. स्पेसर गोलंदाज आहे, पेस त्याच्याकडे आहे, परंतु इथे मात्र जर इजा झाली असेल तर कुठेतरी या मॅच मध्ये अडचण निर्माण होऊ शकेल. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना विनंती असतील की आपण एक 5 मिनिटं फक्त बाईकच्या लाईट्स ऑफ करा. चला सुरुवात करा पुन्हा एकदा. दमदार सुरुवात झाली पाहिजे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. तीक्ष्ण नजरेने आमचे पंच देखील आहेत. खरं तर ही कसरत आहे, तारेवरची कसरत आहे पंचांसाठी देखील. गोलंदाज तयार, यष्टी रक्षक तयार, शॉर्ट पॉइंट लेग शॉर्ट थर्ड मॅन आणि फलंदाजला इथे मात्र डोळ्याचे पारणे फेरावे लागतील. गोलंदाज तयार. बॉल सोडलाय वाईट. जेव्हा पंच आमच्याकडे बोलतात तेव्हा समजते की नक्की मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, कारण की इथे मात्र बॉलही दिसत नाहीये. एवढ्या जोराने इथे मात्र चेंडू फेकला होता. 3 धाबा अजूनही बनवायच्यात. जो चौकार गेला होता प्रसन्न तो थोडासा कुठेतरी महागात पडला असावा, परंतु इथे मात्र 3 धाबा देखील डिपेंड होऊ शकतात, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम आणि इथे मात्र कुठल्याही क्षणाला काही घडू शकेल. हलक्या हाताने इथे मात्र पुश केलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 2 धावेंची आवश्यकता असेल. 4 चेंडू 2 धावा. काही घडू शकेल मैदानाच्या आतमध्ये, यात मात्र शंका नाही. रोशन संते सर अनेक स्पर्धा आपण देखील अशा पाहिल्यात. आम्ही तर एक स्पर्धा अशी देखील रोशन संते सर कव्हर केली होती की गोलंदाज फक्त फलंदाजाचा टी शर्ट बघून गोलंदाजी करत असता. त्या अनुषंगाने फलंदाजाचा टी शर्ट देखील काढला होता आणि त्याच्यावरती तिथे मात्र फार अडचण निर्माण झाली होती. परंतु असं घडेल का? 4 मध्ये बनवायच्या 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. अर्थातच सांडी येतोय. आवाज तर आला, बाटला लागलाय चेंडू आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, हो डायरेक्ट हिट, क्या बात आहे. आणि फलंदाज होतोय बाद. हार जीत असते या रोशन संते सर, कारण की इतिहास जर उघडून पाहिला तर 2-2 धावा देखील डिपेंड झालेल्या आहेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र अवघ्या 1 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आणि इथे मात्र कुठला संघ चॅम्पियन बनेल या 1 धावेवरती डिपेंड आहे. चौकार जो महागात पडला, आता मात्र त्या चौकाराचं महत्व आपल्याला कळेल, कारण की तर त्या 2 ते 3 धावा एक्स्ट्रा असत्या तर सामन्याचं चित्र इथे मात्र वेगळं असतं. 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, काय घडलंय, काय घडतंय? प्रेक्षकांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट, पैसा वसूल मॅच आणि इथे मात्र खरं तर हे वैशिष्ट्य राहिले आहे किंग्स प्रीमियर लीगचा. चांगली स्पर्धा, खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात मनीषजी धुमाळ आणि राज भोईर यांना, कारण की त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा.
काय घडलं मधाच्या आतमध्ये बॅटर्स धावतो आणि इथे मात्र चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन फलक 11 इज द चॅम्पियन ठरलाय. खूप खूप अभिनंदन. फलक 11 ठरलाय पुन्हा एकदा या स्पर्धेतील दुसऱ्यांदा चॅम्पियन. आमचे समालोचक मित्र असतील त्याचबरोबर डीजे मास्टर सर्व आमचे आयोजन कमिटी असेल सर्वांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. चला राज भोईर आणि त्याचबरोबर विनंती असेल अर्थातच मणीची धुमाल आपण लगेच या. नयनदी धुमाल आपण देखील या प्लीज थोडस सहकार्य करा. राज भोईर आपण प्लीज लगेच या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मणीची धुमाळ आपण देखील या आणि इथे मात्र आपण सत्कार समारंभाला देखील सुरुवात करणार आहोत. आमचे मान्यवर देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मात्र आज ज्यांचा सहभाग आणि या ठिकाणी मात्र या स्पर्धेला लाभला सर्व मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि आपण सर्वांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत आणि तदनंतर प्रेझेंटेशन सेरेमनीला देखील आपण सुरुवात करणार आहोत.